आपण जुन्या आठवणी उफाळून आल्या असा हा आपला सौंदर्यांचा आणि त्यांच्या गुणगानांचा एकत्रित हा कार्यक्रम। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी शिक्षक, त्यानंतर सगळे लाडके विद्यार्थी की ज्यांचं रूपांतर माणसात झालेलं आहे, पोरात नाही जातात असे सर्व लाडके विद्यार्थी। तर म्हणजे हा जो योगायोग आहे, हा योगायोग अधूनमधून जर घडून आणला तर आपल्याला ऊर्जा मिळते, आपण फ्रेश होतो। जुन्या आठवणी तुम्ही कदाचित अजूनही आठवून पहा। तिसरीतले तुमचे मित्र, दुसरीतले तुमचे मित्र, चौथीतले तुमचे मित्र, पाचवीतले, 10वीपर्यंत। 10वीच्या नंतर मात्र व्यावसायिक आणि व्यावहारिक होतात। ते मित्र जर आठवले तर सगळ्या घटना आठवतात की आपण अजून त्याच वयात आहोत, त्यांच्याबद्दल खेळत आहोत आणि तो आनंद वेगळाच असतो। अशा प्रकारचे जे मित्र आहेत आज एकत्र आले आणि सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, एकमेकांचं सुखदुःख समजावून घेतलं, हा अहवाल समजला, काय परिस्थिती आहे, कसे ते कुठे आहेत, कसे आहेत, कशा पद्धतीने जगत आहेत आणि त्यांची काय प्रगती झालेली आहे याचा सर्व आढावा आपल्या मित्रांकडून आणि भगिनींकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे। आता तुम्हाला सांगतो, अजून साधारण 6 महिने, किमान 6 महिने हा जो आजचा मेळावा आहे हा तुमच्या मनात घोळत राहणार। हा विचार करत नाही तुम्ही, किमान 6 महिने। आणि काहींचं काय होतं, जेव्हा भेटले ना, दोघंजण भेटले, दोघीजणी भेटल्या किंवा बंधू बहीण भेटले तरी ही आठवण काढणार। जे हा मेळावा अतिशय आगळा वेगळा असतो, याच्यामध्ये असणारं आपलं एकमेकाविषयीचं जे आपुलकी असते, प्रेमाच्या पलीकडचा भाग असतो हा। प्रेम वेगळं, आपुलकी वेगळी, आत्मीयता वेगळी, एकमेकांबद्दल असणारी आस्था वेगळी, आणि ही आस्था, आपुलकी आणि आत्मीयता या सगळ्या या ठिकाणी जागे झालेल्या असतात। खरं म्हणजे सर्वांनी अधूनमधून एकत्र आलं पाहिजे, एकमेकाला आपले सुखदुःख शेअर केले पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे। आपण तर काय रोज एकमेकांच्या उपयोगी पडू शकत नाही किंवा रोज एकमेकांच्या गरजेसाठी धावून जाऊ शकत नाही। कधी कधी प्रसंग असला, इच्छा असली तरी आपण जाऊ शकत नाही, असा प्रसंग निर्माण होतो। पण या अशा मेळाव्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देतो आणि एक नवं चैतन्य घेऊन जातो। खरं तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा जो मेळावा ज्यांनी आयोजित केला, आता मेळावा आयोजित करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मेळावा आयोजित करणाऱ्याला माहिती असतं। आपण फक्त येऊन हजर होतो। 2 महिने, 2 वर्ष। आता मला माझ्या एका मित्रांनी पुण्यावरून फोन केला, तर तो म्हणे, अरे आपला मेळावा घ्यायचा म्हणे। आता आमचा मेळावा 69 सालचा, आम्ही 11वीला होतो, 69 साली। आता म्हणजे त्याच्यातली काही राहिलेलं नाही, काही नाही भेट नाही, काही दिसत नाही। आता हे शक्य नाही, म्हणजे फार इच्छा असते, कदाचित ते भेटतील। तुम्हाला सांगतो, माझ्या वर्गातले काही मुलं आणि काही सगळ्याच मुली, काही मुलं आणि सगळ्याच मुली 11वीची परीक्षा झाल्यानंतर मी आयुष्यात पाहिलेलं नाही। म्हणजे अर्थात तो काळ थोडासा अवघड होता, म्हणजे मुलींशी बोलणं, आता काही सांगितलं आम्ही मुलींशी बोलू शकत नव्हतो किंवा बोलतच नव्हतो, मुली आमच्याशी बोलत नव्हत्या, असा काळ होता। त्याच्यात पूर्वीचा आमचा काळ होता। तर कधी कधी आठवतं या गोष्टी। मी वावीला 6वी 7वीला शाळेत असताना, मराठी शाळा तेव्हा आमची, मराठी शाळेत असताना रात्र अभ्यासिका होती 6वीला 7वीला, आणि त्या रात्र अभ्यासिका असताना एक कांडळवाडीचा रामनाथ पवार नावाचा मुलगा होता, आणि मी आमच्या दोघांवर 10 साडेदहाला अभ्यासिका संपली की त्या मुलींना घरोघर सोडून द्यायचं। पण त्या एक 6 मुली होत्या फक्त आमच्या वर्गामध्ये,
त्या 6 घरी जाईपर्यंत आम्ही दोघांनी मागत नाही पाहिजे. त्या त्यांच्या घरात पुढले का आपण पुढे चालेल, त्या त्यांच्या घरात गेले का आपण पुढे चालेल, इतका दुरावा होता. पण आज ह्या सगळ्या मुली हसत खेळत, सगळे मुलं हसत खेळत बसलेले आहेत आणि एकमेकांचे सुखदुःख शेअर करत आहेत. आता सध्या जमाना जरा अवघड आहे. 2 भाऊ असतील ते घरातही नसतात, तिसरं घर आई वडिलांचं असतं. अशी वेळ तुम्ही तुमच्या आई वडिलांना बांधून, आई वडील कशी असू द्या, मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ते नालायक असू द्या, पण एकच गोष्ट ध्यानात ठेवा की आपले आई वडील आहेत. दुसरं काहीही त्यांच्याबद्दल मनात आणायचं नाही. आई वडिलांना सांभाळा, ज्येष्ठांचा मान ठेवा. भाऊ बहिणीमध्ये कोरिलेशन म्हणजे सहसंबंध असू द्या आणि गुन्ह्या गोविंदाने नाता, एवढंच मी तुम्हाला या क्षणाला सांगेल. आणि एक आपण त्याला काय म्हणतो, दिशा म्हणा किंवा काय म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात वागा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. कारण तुम्ही जेवढं काही मिळवाल ते सगळं त्या ठिकाणी असतं. पुन्हा त्याच्यातलं काही घेऊन जात नाही. आपल्यामध्ये करवटा सुद्धा तोडून घेतात, हे तुम्हाला माहिती. काही जाऊ देत नाही त्याच्याबरोबर. हे वास्तव कधीही विसरू नका. आणि दुसरी एक गोष्ट मी मला वाटतं वर्गातही सांगितलेलं असेल की नाती लागू नका कोणाच्या, कोणाची स्पर्धा करू नका, कोणाचा द्वेष करू नका. कारण एक वास्तव सत्य असं आहे, मळ एकटं जळतं, मळ एकटंच जळतं, सगळे घरी येतात. आपण ते आहोत. आपले दुःख आपल्याला सोसावं लागणार आहे, कोणीही वाटेकरी होणार नाही. एवढी गोष्ट आयुष्यभर जर ध्यानात ठेवली आणि ज्येष्ठांचा मान ठेवला, आईवडिलांना दैवत मानलं, पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, कुठेही जाऊ नका. आपली घरात जे आईवडील आहेत त्यांची पाठीपूजा करा. बस तुम्हाला काहीही आयुष्यात कमी पडणार नाही, एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आदरणीय यादव सर, हे आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी होतो, तुम्ही असा होतोच त्यावेळेला अगोदरचे सुपरवायझर होते, बरोबर आहे का? कोण होते? कोण होते? यादव सर सुपरवायझर. काय म्हणायचे? वायसर. त्याच्यानंतर ते हेडसर झाले. मग ते काय म्हणायचे? वेडसर. मला हेडसर म्हणू नका, मला वेडसर म्हणा. असे ते निष्क्रिय होते. ते आता शिक्षण क्षेत्रामध्ये ते होतेच, परंतु बाहेरच्या शिक्षण संघटनेमध्ये तर त्यांचा हात ते पत्रकार सुद्धा होते वगैरे सगळं. त्याच्यानंतर आपले सवांकी सर, त्या सवांकी सर, नाटे सर, आणि त्यानंतर मी 1992 साली ते या शाळेमध्ये आलो. त्यावेळेला मी त्यांच्यापेक्षा फार ज्युनियर होतो. आणि ते नाटे सर वगैरे, सवांकी सर, आजचे मोदी सर, हे शाळेचे कारभारी होते. म्हणजे शाळेचे कारभारी कोण असतं माहिती का? हेडमास्टर किंवा सुपरवायझर असतोच, पण तिथले जे ज्येष्ठ शिक्षक असतात ते कारभारी असतात. कारण ते हेडमास्टर काय हो जाऊन सर काय करायचं म्हणजे मार्गदर्शन घ्यायचं. आणि मग ते काही कुठली तक्रार वगैरे आली ते हे करायचं. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. नंतर काय झालं बातम्या, आता काय भर आला आमच्या 2-3 जणांना. त्यावेळेला बापू आले होते, धीरे बापू वगैरे. आणि मग सगळ्या त्या ठिकाणी परिस्थिती हँडल वगैरे करणं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मला पण चांगला अनुभव आलेला होता. आता बघा तुम्ही काही गोष्टी जे आहे ना, त्यावेळेला असा एक शब्द इकडे तिकडे करत होतो, इकडे तिकडे बोलत सुद्धा ना. आता काय ठामा ठामा बोलत भाषण काय भाषण करत नाही, आता
बहुतेक तर आता आमच्या चांगलं स्मरण द्यायला लागलं तर त्याच्या 2-3 मुली जर सोडल्या ती बारकी मुलगी मग अशी बोलली ना ती सोडली अजून एक 2 सोडल्या ना तर बाकी सगळे आता आम्हाला बऱ्यापैकी ओळखू या आमच्या ध्यानात बसा पण मुलगा एक काही देणार जसा मुलगा मोठा काय ओळखू याला तसाही चष्म्याचा नंबर वाढला असं राहत. आता या ठिकाणी मला फार आनंद झाला. अनेक क्षेत्रामध्ये मुलगी गेली आणि 2-4 जणांचं कौतुक वाटलं की शेतकरी विचार त्यांनी शेती नाही केली तर काय आपल्याला काय खरं तर त्यांचे अभिनंदन करतो. ही ब्रँड अतिशय हुशार होती आणि हुशार होती खोडकर होती खोडकर असतात आम्ही चव्हाणके सर किंवा हे यादव सर जरा बऱ्यापैकी बोलत होते पण चव्हाणके सर आज बोलते ना असे मास्तर नाही आमच्या शिक्षक आहे म्हणून आता मी काय म्हणणार आता नाही म्हणणार आता काय म्हणणार मी काय म्हणायचं तुम्हाला आता नाही प्रत्येक जण जातो बोलायला तिरा म्हणजे काय म्हणजे अर्धा डोळा वाचता प्रत्येक जण अशा तऱ्हेचे जे तर विविध क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचा ठसाव मांडलेला आहे. अजूनही तुम्हाला बरीच प्रगती करायची. प्रगती म्हणजे तुम्ही सांगितलं आम्हाला 2 मुलं आहे मुलगी 2 मुलं आहे फक्त एवढंच आम्हाला सांगायचं तर तुमचे लग्न झालेत का आम्हाला सर एक राहिलं लग्न भागवत नाना पाटील पांगारकर हा गमतीचा भाग सांगतो त्याने आत्मदशा हा गमतीचा भाग सांगते किंवा काय असेल ते अटल बिहारी वगैरे योगी अटल काय हा ते तर असे आता पहा आता तुम्हाला एक सांगतो चालेल 3 माणसं आहेत तुमचे 3च माणसं तुमचे समर्थक 3 माणसं समर्थक म्हणजे तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या बापाला वाटतं तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या आईला वाटतं तुमचं चांगलं व्हावं असं शिक्षकाला वाटतं बाकी दुसऱ्या जगात कोणाला समाधान सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आलं का त्याला बरोबर सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान एक महत्त्वाची गोष्ट आहे या उद्देशाने मी म्हणतो. आता त्याच्यानंतर मला एक कविता आठवली बा आणि विलासा शिवजी आमच्या काळात होती कवी वर्ड्सवर्थची कविता होती I too will make something and joy in the making. I too will make something and joy in the making. ही कविता अशी आहे की तो काय म्हणतो दुसऱ्यांनी काहीतरी केलंय दुसऱ्यांनी कमवलंय दुसऱ्यांनी घर घेतले दुसऱ्यांनी शेती केली दुसऱ्यांनी झाडं लावली याच्यात तुम्ही समाधान माना तुम्ही स्वतः सगळं करा
आणि त्याच्यात तुम्ही समाधान माना. आपण काहीतरी नवीन निर्मिती केली पाहिजे, नवीन प्रगती केली पाहिजे, त्याच्यात तुम्ही समाधान व्यक्त केलं पाहिजे आणि तुम्ही हे सगळं करता याबद्दल मला तुमचा अभिमान आहे. शिक्षकी पेशा आता पहा या शाळेमध्ये 1992 ते 2009 पर्यंत मी होतो आणि मला एक असं उदाहरण भेटलं की मी 1985 साली 85 ते 90 बनवला होतो. तो एक माझा विद्यार्थी होता. याचं लग्न झालं त्याने तर मीठ सागरी जात ती मुलगी आमच्याच हाताकडे झाले का ते दोघं. त्याच्यानंतर 2009 साली त्याच पोराची म्हणजे त्यांच्याच कुटुंबातले जे मुली वगैरे जे कोण असतील ते आमच्या हाताकडे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा गाव आहे. हे सगळं कुटुंब आम्ही एकदा हिशोब केला तर त्या नवरा बायकोचे दोन्ही मी शिकवायला होतो, त्याच्या मुलींना शिकवायला मुलांना होतो, त्या गावाला पूर्ण असेल त्याला होतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही एकदा हिशोब केला. त्यावेळेला तो माणूस म्हणे सर खरोखर तुमचा कौतुक करायला एवढे आमचे वर्तळाला पण आमच्या सासूला कधी आणि म्हटलं मी पाहिलं होतं तिथं जाधव आहे त्यांचे सासू. तर या असे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांबद्दल आपुलकीच असते, काय अडचण नाही काही कोणत्याही शाळेचा काही फक्त जोपर्यंत वर्ग आले ना शिकत ना गोडे लागतात आम्हाला. कारण कसं येतो का असा उंदर अंगठे धरले अंगठे त्यांनी काळ चप्पल त्याची चप्पल काढली त्या चपलीची त्याला झोपते. म्हणजे असं का काही काही मुलं ती असे राहिले मुली सुद्धा छडी दिली का आज नाही का आज नाही त्या मग परत मग अशा तऱ्हेने मुली सुद्धा आणि मुलं सुद्धा असे करायचे. त्यामुळे त्यावेळेच्या मुलं धंदा आटत होते, सगळं काही गोष्टी सगळ्या बरोबर होत्या. आणि आताचे काय आता एवढे बिघडले कार्यक्रम का वापस 2009ला तो काय आरतीचा काय झाला मारायचं नाही म्हणे पोरं. म्हणलं भाऊ आम्हाला ते जमणार नाही, काय आम्हाला शिक्षा करायची ती खरा आधी पोरांना जोडा हो काय झाला तुम्हाला अंक होईल काय वाटत ते होते म्हणलं तसं आमचं घातात चालत या सर्व गोष्टी आहे चांगली गोष्ट आहे. तर तुका म्हणे आम्ही सुडके पण आम्हा देखोनी काळ घाटे आम्ही फाटके गरिबी आमुके आम्हाला चपला नाही राहायला हे घर नाही, परंतु आमच्याकडे एवढं ज्ञान आहे तर काळ सुद्धा आम्हाला घाबरतो. आणि आपण अशाच परीने आपलं ज्ञान आपला अनुभव आपलं सगळं वाढवून काळाला सुद्धा आपण काबूत ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द ॲडव्होकेट विलास पगार आज सन 2002-03 इयत्ता 10वी विद्यार्थ्यांचा आज एक स्नेहसंमेलन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी प्राचार्य यादव सर, माजी प्राचार्य चव्हाणचे सर, तसेच उपशिक्षक बागुल सर, माजी प्राचार्य परदेशी मॅडम, बागुल मॅडम, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मरेपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थीच असतो. या ठिकाणी 2000 साली शिक्षक म्हणून माझी बदली झाल्यानंतर मी शिक्षक असूनही त्या ठिकाणी विद्यार्थी आहे असं समजून या मान्यवरांकडून खूप काही शिकलो. आज बऱ्याचशा गोष्टीचा या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला, गुरुजनांनी उल्लेख केला. थोडासा वेळ लागेल पण प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला एवढं मार्मिक सांगणार आहे की नक्की तुमच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होणार आहे. यादव सर त्यांचं विषयावर कमांड असेल, राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केलेले, पत्रकार म्हणून काम केलेले. ते काम करत असताना माझ्यासारखा एक नवीन नोकरीला सुरुवात झालेली तर मी बारकाईने त्यांच्याकडून शिकलो की आपल्याला अशा पद्धतीचं प्रत्येक विषयाचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान घेण्यासाठी आपल्याजवळ व्यासंग पाहिजे.
यादव सरांचं खूप मोठं वाचन आहे. त्या वाचनामुळं आज त्यांनी आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या स्मरणामध्ये त्यांचे नाव आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे. तुमच्यासारखाच मी त्यांच्याकडून शिकलो. त्याच पद्धतीने चव्हाणके सर विद्यार्थ्यांवर कमांड कशी ठेवायची, नेमका कुठला विद्यार्थी चुकल्यानंतर कशी शिक्षा करायची, काय शिक्षा करायची या बाबतीत, त्याच्यानंतर प्रशासनाचं नियोजन कसं करायचं हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. तसेच बागुल सर जरी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा करत नव्हते, पण बघायला गेलं तर परिस्थितीनुसार कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागायचं, कशी शिक्षा करायची. असं म्हणतात, शहाण्याला शब्दाचा मार असतो. त्यांनी छडीचा वापर नसेल केला, पण शब्दाचा नक्कीच केला असेल. हे मी त्यांच्याकडून शिकलो. आज मी तुमच्या समोर शिक्षक म्हणून उभा आहे. माझी सुद्धा मी यांच्यामुळे एक नाविन्य प्रकारची ओळख निर्माण केली. आता बागुल सर म्हटले की नवीन कायदा आलेला आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारायचं नाही. खरोखरच आमच्यावर बंधन आलेले, पण मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, मी ज्या ठिकाणी मला जो विद्यार्थी पाहतो त्या ठिकाणी तो हलणार सुद्धा नाही. ही आपली ओळख आहे. तुम्ही आजही मी माझी ओळख करून द्यायची राहिली. माझं नाव श्री दिवे BS BA BEd हिंदी विषय शिकवतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता मी नाशिकला स्थायिक आहे. मुलगी माझी एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहे. जलसंपदामध्ये MPSC पास होऊन क्लास 2 अधिकारी झालेली ती. त्याच्यानंतर मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियमला इंग्लिश मधून MA करतो जॉग्राफी. त्याच्यानंतर जानोरी या ठिकाणी नोकरी करत आहे. मला आनंद होतो, तुमच्यातलीच एक भगिनी या गावची मुलगी त्या जानोरी गावात गेलेली. ती मला काय आठवत नाही, पण ती आवर्जून माझं नाव उल्लेख करते. दिवे सर, खरोखर आज त्या गावात सुद्धा कुठलाही विद्यार्थी, जशी यांच्या तिसरी पिढी आहे ना, तशी सुद्धा माझी तिथं तिसरी पिढी. शिस्तीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी नो एक्सक्यूज. इतकं काटेकोरपणे त्या विद्यार्थ्यांना आपण ज्ञान दिलं. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी आपल्या मनातले विचार मांडले, पायावर उभे राहिले, समाजात कसं वागायचं, काय नेमकं करायचं, ह्या गुरुजनांनी तुम्हाला ज्ञान दिलं. ते कौशल्य तुमच्यामध्ये अवगत झालं. आज तुम्ही 10वीला नाहीये, तर 10वीचे दिवस शिक्षक आठवल्यानंतर तुम्हाला त्यांची जाणीव होऊ लागली की किती मोलाचं मार्गदर्शन करत. ज्या वेळेस आपण 10वी पास आउट होतो, समाजात जातो, समाजात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाची माणसं भेटतात, पण त्या ठिकाणी आपल्याला कसं वागलं पाहिजे हे यांनी शिकवलेलं असतं. त्याच्यामुळं असे स्नेह संमेलनाचे कार्यक्रम दरवर्षी झाले पाहिजे. हा संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे एकमेकांना भेटण्याचा कार्यक्रम नाहीये सर, हे आयुष्य वाढवण्याचा कार्यक्रम. तुम्हाला आज प्रत्येक 30 ते 40 वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्तीला एक आजार होणार, आजार होतोय, पण असे संमेलन जर घेता आला तर मी तुम्हाला नक्कीच खात्री देतो कधी तुम्हाला आजार होणार नाही, कधी गोळी खाण्याची तुम्हाला तुमच्यावर वेळ सुद्धा येणार नाही. म्हणून मी या निमित्ताने तुम्हाला सांगेल की दरवर्षी हा तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत जा, आपापसात तुम्ही भेटत जा, मनातले विचार व्यक्त करत जा, आपलं बालपण आठवा, आपलं आयुष्य वाढवा. पण हे करत असताना मी थोडंसं शैक्षणिक, म्हणजे जसं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की आपल्याला ज्या वेळेस या ठिकाणी शाळा उपलब्ध करून दिली, या शिक्षकांनी आपल्याला कुठल्या उणीवा जाणून करून दिलेल्या नाही, म्हणजे या सोयी कोणीतरी आपल्या अगोदरच्या लोकांनी आपल्यासाठी करून ठेवल्या होत्या. आज आपण पायावर उभे आहोत, आपल्याची सगळ्याची ताकद आहे की आपण थोडंफार योगदान देऊ शकतो. म्हणजे आपण या शाळेसाठी, या गावासाठी, या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. म्हणून जे असेल ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडून मूठभर धान्य द्या, धान्य नसेल तर तुम्ही पैसे द्या, पैसे नसेल तर 1 तास काम करा. त्याच पद्धतीने आपण त्यांचा वारसा म्हणून फुलाची पाकळी म्हणून थोडंफार योगदान आपण दिलंच पाहिजे. जे शक्य होईल तेवढं तुम्ही योगदान द्या. या शाळेचं भरभराटी झाली पाहिजे. या शाळेतील एकही विद्यार्थी इंग्लिश मीडियमला बाहेर गावी जाता कामा नये, ही तुम्ही जाणून ठेवा. सगळ्या सुविधा आपल्या इथं निर्माण करता आल्या पाहिजे आणि या निर्माण करण्याचं काम माझी विद्यार्थ्यांचं आहे. भलेही कोणी हाऊसवाईफ असू, पण आपण 100-200 रुपये देऊ शकतो रे. त्या 100-200 रुपयामुळे जर अनेक पिढ्या त्यांचं भलं होत असेल, त्याच्यासारखं कोणतं दुसरं का
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या परीने थोडंफार तुम्ही या ठिकाणी योगदान द्यावं अशी मी अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो. आणि दरवर्षी या ठिकाणी मेळावे व्हावे, तुमचं सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं ही सदिच्छा देतो आणि मी या ठिकाणी सांगतो. सर्व जमलेले मुलं आणि मुली आणि मान्य व्यासपीठ यांना मी धन्यवाद देते आणि त्यांचे हार्दिक स्वागत करते. मला बोलण्याची जी संधी दिली तुम्ही, सर आजारी असल्यामुळे आले नाही, त्यामुळे आम्ही दोघंजण आलेलो आहोत. सरांची तब्येत बरी राहत नाही आणि सरांना एकदा विचारलं मी की मला कुठे फिरायला बाहेर जायचं आहे, तर ते म्हणे बाहेर जायची काय गरज आहे, सगळे देव इथंच आहेत म्हणे. मग त्यावेळेस मी विचार केला की माझ्या घरातली जी व्यक्ती तेच माझे दैवत आहे. मग माझ्या कुटुंबालाच मी पहिले दैवत मानते की आपल्याला जर हे जगता नाही आले तर बाकीचं बाहेर जाऊन काय उपयोगी. तुम्ही तिथं पाया पडणार, ट्रायव्हलला पैसे भरणार, त्रास घेणार, तेवढा घेण्यापेक्षा आपण आपल्या घरातल्यांना तंदुरुस्त ठेवणं, त्यांना चांगलं जीव घालणं, आपल्या मुलांना शिकवणं. आता मुलांचं सांगितलं तर 2 मुलं आहेत मला, तुम्हाला परिचित असतील, निलेश आणि दिनेश, तुमचे सर्व मित्र आहेत. मुली 2 आहेत, पूनम आणि रुपाली, त्या दोन्ही MA BEd आहेत. तर मोठी मुलगी जिल्हा परिषदला आहे, जावई पण जिल्हा परिषदला आहे, तिला 2 मुलं आहेत. छोटी पूनम ती पण MA BEd आहे, तिला लहान मुलगी, त्यामुळे ती आता सर्व्हिस करत नाही. तिचे मिस्टर MA BEd आहेत, भोसला वेंटिला आहेत ते. तर आमची फॅमिली ही वेल सेटल आहे, वेल एज्युकेटेड आहे. मोठा मुलगा MTech झालेला आहे, मुंबईला इंजिनियर होता तो, आता MPSC केली, तो RTO झाला आहे आता, आणि त्याची मिसेस पण RTO आहे. दोघं पण श्रीरामपूरला आहेत आता सेवेमध्ये. तर ते तिथं आहेत. छोटा मुलगा दिनेश, याला पण तुम्ही ओळखत असाल, आलेला आहे तो. हो, तो पण मेकॅनिकल इंजिनियर आहे. KVN नाईक नाशिकला संस्था आहे मोठी, तिथे तो लेक्चरर आहे आणि बाकी MPSCचा पण तो अभ्यास करतो. ही माझ्या ह्या विद्यार्थिनी सगळ्या यांना भेटण्यासाठी मला खूप आनंद झालेला आहे. म्हटलं जशा त्या मला भेटणार आहे तशी मी पण त्यांना भेटणार आहे. का तर आपण सर्वजण कोरोना योद्धा आहोत. पहिली गोष्ट, कोरोनावर मात केली आपण, म्हणून या कार्यक्रमाला आलोय. आणि दुसरी गोष्ट की मुलांनी अजिबात लाजायचं नाही, राहायचं, हे लक्षात ठेवा. काय आज जबाबदारी आहे तुमच्यावर, तुम्हाला नागरिकच आलं, कुटुंब घेऊन जायचंय पुढे. आपल्या आई वडिलांना माना, आपुलकी ठेवा, माणुसकी ठेवा, त्यांना जपा. त्यांच्याकडून तुम्ही आज इथं आहे. त्यांना जर तुम्ही वृद्धाश्रमात पाठवलं तर तुमचं शिक्षण शून्य. त्याच्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला जपणं हे आपलं सर्वात पहिलं ध्येय. माझं तर तेच असतं. सरांची तब्येत बरी राहत नाही, मी कुठं जात नाही. वेळेवर पोळ्या देणं, जेवण देणं, त्यांना तंदुरुस्त ठेवणं, मुलांना ठेवणं माझं दैवत असते. पहिली गोष्ट ती त्यांची पूजा, मग बाकीची पूजा. त्यांना मानते मी, ते सांगतच राहतात तुला जायचंय कुठं तर जा, फिरायला जा. ते येऊ शकत नाही, त्यामुळे मला जाता येत नाही. मग मी म्हणते काय नाही, तुमची पूजा हीच माझी पूजा आहे, तुम्हीच माझं कुटुंब आहे. तर तुम्ही पहिल्यांदा आपल्या कुटुंबाला माना, आई वडिलांना माना, कधी सोडू नका. भाऊ आहे, आई वडील आहे, सासू सासरे आहेत, आपल्याला जिथं दिलंय ते कुटुंब आहे आपलं. आणि तुम्हाला जे आलंय ते तुम्ही स्वीकारा, गुणदोषासहित. काही वेळेस म्हणतात असे गुण आहेत कसे, आपण एकदा केलं ना गुणदोषासहित स्वीकारलेलं आहे ना, मग आपण आनंदित राहायचं, त्यांना सुखी ठेवणं हे आपलं काम आहे. मग आपण बोलत नाही म्हणजे आपल्यात काहीतरी कमी असं त्यांना वाटतं समोरच्यांना. त्याच्यामुळे बिलकुल लाजायचं नाही, राहायचं, लाजायचं नाही मुलींनी पण. आणि या मुलांपेक्षा मुली जास्त आल्या, त्याचा मला जास्त अभिमान वाटला. ती गव्हर्नमेंटने 33% पेक्षा 50% आरक्षण द्यावं असं वाटतं.
तुम्ही जास्त आले मला त्याचा सगळ्यात आनंद झाला तुम्ही त्या भेटल्या तसे तुम्ही पण कधीतरी मला चौथीला असतीलच ना सर आले नाही तर माझ्याकडे वर्ग राहायचा तुम्ही पण तुम्ही आनंद झाला त्यामुळे मी म्हटले चला सगळ्यांना आपण भेटूया बोलूया सुखी राहा आनंदी राहा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट विलासराव पगार सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री यादव सर, आमचे मित्र आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी श्री बाबू सर, आमचे दुसरे सहकारी श्री दिवे सर, ते कधीही कुठल्याही कार्यक्रमाला विसरत नाही. माझ्या मुलाच्या कार्यक्रमाला लग्नाला ते हजर होते. त्यानंतर सौ बाबुल मॅडम आणि आमच्या मिसेस, आम्ही 5 वर्ष राहत होतो तर त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. एवढंच नव्हे तर माझ्या मुलीचा लग्नाचा संबंध सुद्धा बाबुल मॅडमच्या माध्यमातूनच फिक्स झाला. त्यानंतर परदेशी मॅडम, परदेशी सर या कुठल्याही गोष्टी इतर कोणालाही सांगत नसायचे, कारण त्यांचे जे काही वैयक्तिक बाब असेल तर ते कधी कोणाला काही सांगत नव्हते. परंतु आम्ही जेव्हा दोघंच असायचो, आम्ही एकाच तालुक्यातले सिन्नर तालुक्यातले असल्यामुळे आणि त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ते मला सर्व काही सांगायचे. या ठिकाणी मॅडमही उपस्थित आहे. यानंतर तुम्ही सर्व विद्यार्थी माझी म्हणूया, कारण हे आल्यानंतर बघितलं आता 92 आता म्हणजे 11 तारखेला 92च्या विद्यार्थ्यांचे मेळावा झाला. त्यापूर्वी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 90च्या विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. तर त्या मुली, बऱ्याचशा मुली आलेल्या होत्या, मुले आलेल्या होत्या. बघितल्यानंतर म्हणजे मुली कशा काय, सगळं बाया सगळं. आणि मग कार्यक्रम आटोपल्यानंतर मुली सांगायला लागल्या की सर मला 2 मुलं आहेत, माझा एक मुलगा इंजिनियर आहे, पुण्याला आहे, मला नातू आहे. काही मुली म्हणे आम्हाला आमच्या मुलींना मुलं झाली. अतिशय आनंद वाटला, कारण हा नरदेह जो ईश्वराने दिलेला आहे, हा नरदेह ईश्वराने आपल्याला दिला. आपल्याला सर्व अवयव दिले सर्वांना आणि सर्वांना बुद्धी दिली. परंतु त्या बुद्धीचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाला समजत नाही. आणि म्हणून ईश्वराने आपल्याला आई दिली, वडील दिले, ते त्याचं पालन पोषण करतात. त्यांच्या परीने जेवढं काही करतात, कोणत्या मार्गाने जायचं ते सांगतात. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आई वडिलांना काही मर्यादा येतात. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये गुरु हे पद निर्माण केलं गेलं. ते आजकाल नाही आहे. तर 15-20 हजार वर्षापासून गुरु हे पद समाजामध्ये निर्माण केलं गेलं की जो या समाजामध्ये जे सर्व घटक आहेत त्यांना योग्य मार्गावर मार्गदर्शन करीत. आपण त्याच्यासाठी जन्माला आलो, आपल्याला काय करायचं आहे, आपले इष्ट कर्तव्य काय आहे आणि आपण कसं जगलं पाहिजे हे समजून सांगण्यासाठी. कारण माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. माणसा इतका बुद्धिवान प्राणी जगामध्ये कुठलाही नाही. आणि म्हणून अतिबुद्धिवान जो असतो तो त्या बुद्धीचा वापर योग्यच करेल असं नसतं. आणि म्हणून ही शिक्षण संस्था या ठिकाणी निर्माण केली आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये गुरुपद निर्माण केलं की जो गुरु त्या शिष्याला एक व्यवस्थित मार्ग दाखवतो.
आतापर्यंत अनेक विद्यार्थी आमच्या हातून घडले आणि त्या विद्यार्थ्यांना जे काही असेल ते जेवढं चांगलं मार्गदर्शन करता येईल तेवढं मार्गदर्शन केलं. माझ्या बाबतीमध्ये मला सांगायचं तर मी विज्ञान शिकवायचो, भूमिती शिकवायचो, परंतु माझा असा आग्रह असायचा की फक्त विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञान देणं किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणं हे शिक्षकाचं काम नव्हे, तर त्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून उभं राहता आलं पाहिजे, तो त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मान मर्यादा त्याला मिळाली पाहिजे, यासाठी त्याने काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे हे शिकवणं हे महत्त्वाचं शिक्षकाचं काम आहे. आणि म्हणून माझे तास असताना मी महिन्यातून साधारणपणे 15 ते 15 दिवसामध्ये एखादा तास असाच घालवायचो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं, आपण कसं वागलं पाहिजे, आपलं कर्तव्य काय आहे, कसं जगलं पाहिजे. आणि हे करत असताना या शाळेमध्ये, या गावामध्ये मला जवळजवळ 21 वर्ष नोकरी करायची संधी मिळाली. त्या 21 वर्षामध्ये मी अनेकदा संस्थेला प्रयत्न केला, माझी बदली करा, मला फार दिवस झाले, परंतु परिस्थिती अशी होती की ह्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कुठेतरी माझा नातेसंबंध निघायचा कुठून तरी, आणि त्यामुळे एक प्रकारचं एक आपुलकीचं नातं सर्वांचं तयार व्हायचं. आणि सर्वांचं आपुलकीचं नातं तयार झाल्यामुळे परिस्थिती अशी होती की मी ज्या वेळेला या ठिकाणी 86 साला आलो, ते 86 ला जे 10वी ला विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची मुलं पुन्हा मी शिकवले, ते सुद्धा 10वी पास होऊन गेले. आणि त्याच्यामुळे एक वेगळा ऋणानुबंध निर्माण झाला. आणि त्यामध्ये मग विद्यार्थी आणि शिक्षक हे जे नातं आहे, तर हे नातं निभावत असताना कधी कधी विद्यार्थ्यांना फक्त बोलूनही चालत नाही का. शेतकरी, आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याचा एखादा बैल फार लाडका असतो, तो त्याला खूप चांगलं खाऊ घालतो, सर्व करतो, परंतु जेव्हा तो तास चुकतो तेव्हा त्याला फटका मारल्याशिवाय तो राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे विद्यार्थी योग्य मार्गाने चालले पाहिजे, यासाठी मला कधी कधी शिक्षा करावी लागायची म्हणण्यापेक्षा माझी शिक्षा फार जबर असायची. परंतु एकही विद्यार्थी कधी घरी सांगण्याचं धाडस करत नव्हता, कारण घरच्याला माहित होतं की चव्हाणके सरांनी जर याला आता करून काढला म्हणजे हे अतिशय योग्य आहे. कारण चव्हाणके सरांकडे आपण जर गेलो तर आपल्याला परत आणखी ऐकून घ्यावं लागेल. म्हणजे त्यांनी एक पण मार खाला आणि आपल्याला पुन्हा शब्दाचा आणखी मार खाण्यापेक्षा आपण न गेलेलं बरं. आणि कधी गेले नाही आणि मुलांनी कधी सांगितलं नाही. आणि याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत मी ज्या 2-3 बॅचला या ठिकाणी कार्यक्रमाला आलो, तर सर्व मुलं आणि सर्व मुली एक अतिशय, काही मला म्हणायचं नाही की फार मोठे कोणी उद्योगपती झाले असं नाही, परंतु एक मध्यमवर्गीय जीवन आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक जण पात्र झालेला आहे. हे होत असताना काही दुःख या आयुष्यामध्ये येतात, पण त्यालाही घाबरायचं नसतं, कारण सुखदुःखाची ऊन सावली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काही दुःखही आले, परंतु त्याला तोंड कसं द्यायचं हे आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुम्हाला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या मार्गाने बरोबर जाता. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी पुण्याला स्थायिक आहेत, बरेचसे विद्यार्थी व्यवसाय करतात, बरेचशा मुली गृहिणी आहेत, बरेचशा मुली चांगल्या प्रकारे नोकरी करत आहेत. तर हे पाहिल्यानंतर आनंद होतो. परंतु यामध्ये काय होतं की मला थोडंसं जाणवलं की जे मुलं शेती करतात त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे. दोष त्यांचा नाहीये, हा दोष शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्याने शेतकऱ्याला आणि त्याबरोबर शासनाने शेतकरी इतका बदनाम केला की शेती करणं म्हणजे गाढव काम आहे, शेती करणं हे नीच काम आहे, शेती हा तोट्याचा व्यवहार आहे. अशा प्रकारची संकल्पना इतकी दृढ करून ठेवली की आज शेतकरी मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाही. परंतु ती परिस्थिती नाही. परिस्थिती काय झाली की 20-25 वर्षापूर्वी कुठेतरी मराठवाड्यामध्ये कुठे तिकडे अशी कुशल शेतू मंडळी 50-50 एकर जमीन आहे, तिथे शेतकरी आत्महत्या झाल्या. 50-50 एकर जमीन आहे, परंतु काम करायचं नाही.
कष्ट करायचे नाही, आयतं खायचं, एक एक 2-2 एकर जमीन विकायची, दारू प्यायची, मजा करायची. आणि मग सावकाराचा बोजा झाला की मी गळफास घेऊन मारायचं. आणि मग त्या गावातल्या इतरांनी, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, नाही याला 2-4 लाख रुपये मदत तरी होईल म्हणून कुठेतरी पेपरला 4 ओळीची बातमी टाकून द्यायची, शेतकरी आत्महत्या. कुठल्याही शेतकऱ्याने पैसा करता आत्महत्या केलेली नाही. मला सांगा, आपल्या तालुक्यामध्ये एखादा शेतकरी दाखवून द्या की त्याच्यावर कर्ज आहे आणि त्याने आत्महत्या केली. मुळीच नाही. शेतकऱ्यावर कर्ज आहे, आमच्यावर कर्ज नव्हतं का? आम्ही तर पूर्ण नोकरी कर्जामध्ये घातली. संपूर्ण महापूर रयत बँक आम्ही मोठी केली. शेतकरी कर्जामुळे घाबरत नाही. आणि मग ही बदनामी झाल्यामुळे त्याला शासनाने पुन्हा खतपाणी दिलं आणि एक प्रकारे शेती किंवा शेतकरी हा एक नीच दर्जाची व्यक्ती आहे असा एक समज या समाजामध्ये आज निर्माण झालेला आहे. एक काळ होता, यादव सर, आम्ही बरोबर कॉलेजला होतो. आम्ही शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा यादव सर कॉलेजला होते. आम्ही दोघेही कोपरगावला यादव सर कॉलेजला होते. त्यावेळेला मी कोपरगाव हायस्कूलला होतो आणि एकाच बोर्डिंगला आम्ही होतो. यादव सर बोर्डिंगला जेवण करायला यायचे आणि त्याच बोर्डिंगला मी राहायचो. तर त्यावेळेला ते बोर्डिंग किंवा त्याच्या काही संस्था होत्या, त्या सगळ्या संस्था ही शेतकरी चालवत होते. इतके शेतकरी कोपरगाव तालुक्याचे सदन होते आणि आपल्याकडचे सदन होते. त्यावेळेला म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता असं झालंय की कनिष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि उत्तम नोकरी. मग ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही जो शेतकरी जो बदनाम झालेला आहे, शेतीची बदनाम झाली आहे, तर आपल्याला परत ही परिस्थिती किंवा हा शेतकरी परत तर मला एक सांगायचं आहे यातून की हे जे शेतकरी मुलं आहेत त्यांचा जर शेतीचा हिशोब केला तर ते वर्षाला कशी 7-8 लाख रुपये कमवतात, खोबरे कमवतात. आपला हिशोब काय असतो की मला 20,000 रुपये, 25,000 रुपये, 30,000 रुपये महिना आहे, 5-36, 3,60,000 रुपये मी वर्षाला कमवले. परंतु आपण जेवढे रोज आपल्याला मिळतो तेवढ्या रोजाचे पैसे तो दुधामध्ये कमवतो. बरोबर आहे, तो आपल्यापेक्षा फार कमवतो. परंतु शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकरी जे विद्यार्थी आहेत त्यांना मला एक सांगणं आहे की त्यांनी तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड सुद्धा 4 व्हीलर गाड्या घ्या, नसेल 4 व्हीलर 2 व्हीलर घ्या, लग्नाला निघाले चांगले कपडे घाला, टी शर्ट करा, बूट घाला, जरा पॉलिश करा, बायकोला चांगले साड्या घ्या, तिला दागिने घ्या. आणि 2 व्हीलर मध्ये 4 व्हीलर मध्ये हे जे नोकरीवाले फिरतात त्यांच्यापेक्षा टीचर जा. तुम्ही स्वतःला कमी समजता का बरं? मी बघतो, माझ्या गावामध्ये बघतो, दूध घालायला येतं ना, जेव्हा ते कपडे आपले हे करत असतो, दूध काढत असतं, त्यावेळेस तो टी शर्ट ती पॅन्ट आहे तीच घालून दूध घालायला काय येतं? नाही यावे कपडे बदला. तुम्हाला गावात जायचं असेल तुम्ही व्यवस्थित कपडे घाला, तुम्ही टापटीप राहा, तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड तुम्ही सुधारा. तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड तुम्ही सुधारवलं ते आपोआप लक्षात येईल की अरे याच्या बायकोच्या गाड्यामध्ये तर 10 तोळे आहे आणि मी तर नोकरीला असून मी कुठं काय कमवलं. जेव्हा तो 4 व्हीलर फिरवी दिस इज द रियालिटी. याचं कारण असं की शेती हा आपला पिढीजात व्यवसाय. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर आपण खाऊ शकत नाही. तर मला एकच सांगायचं आहे की जे शेती करतात त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपलं लिव्हिंग स्टँडर्ड सुधारा, आपल्या मुलांना चांगलं शिकवा. आणि फक्त एक लक्षात घ्या की मुलांना शिकवायचं फक्त नोकरी करता नव्हे तर ती मुलं एक चांगला नागरिक तयार झाली पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे एक चांगले नागरिक तयार झालात, ज्याप्रमाणे ह्या मुली एक चांगले नागरिक तयार झाल्यात, त्याप्रमाणे तुमची पुढची पिढी एक उत्तम नागरिक तयार व्हावी या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आणि आतापर्यंत आपण बऱ्याच काही मार्गदर्शनाचा नाही करणार, तर तुमचं वय मार्गदर्शन करण्याचं आहे. तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.
आम्ही तुम्हाला परत मार्गदर्शन करणार हे तसं संयुक्तित नाही का. मार्गदर्शन कोणाला करावं लागतं 10वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लागतं. ग्रॅज्युएट झाला किंवा एकदा त्याचं लग्न झालं आणि तो प्रापंचिक माणूस झाला की त्याला ते आपोआप कळतं. कारण त्याला जे मार्गदर्शन शिक्षकांनी केलेलं आहे वेळोवेळी ते त्याच्या मेंदूमध्ये फीड झालेलं असतं. ज्याच्या वेळेला त्याला ठेच लागते त्याच्या वेळेला तो म्हणतो अरे इथे सरासर म्हणतो ते बरं का, अरे त्या मॅडम तसं म्हणतो ते बरं का. म्हणजे ती रिकॉल होती ती मेमरी आणि तो त्या मार्गावर बरोबर चालतो. आज तुम्ही या ठिकाणी सर्वांनी हा एक उत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही अरेंज केला. आम्हा सर्वांना बोलावलं. सर्व मुली या ठिकाणी आल्या, विद्यार्थी या ठिकाणी आले. पुन्हा आपली परत एकदा भेट झाली. याबद्दल मी वैयक्तिक तुमच्या सर्वांचा माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे. तुम्ही मला ऐकून घेतलं, मला बोलावलं, याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि यानंतर अशाच प्रकारचे कार्यक्रम वारंवार ठेवले जावं याची अपेक्षा ठेवतो. थांबतो.
तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई